नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारच्या प्रस्तावित 8व्या वेतन आयोगाकडे देशभरातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले असून वेतनवाढ, पेन्शन आणि सेवा संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कर्मचारी संघटनांच्या मध्ये नवीन वेतन आयोग केवळ वेतनवाढीपुरतेच मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा विचार करणं आवश्यक आहे। कर्मचारी नेत्यांनी सांगितले की जुनी पेन्शन, राष्ट्रीय पेन्शन आणि युनिफाईड पेन्शन योजना या तिन्ही योजनांबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी स्पष्ट आणि समान धोरणात्मक भूमिका सरकारने घ्यावी। पेन्शनधारकांनी महागाई आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाचा विचार करून दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय किमान मूलभूत वेतन वाढविणे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास व इतर भत्त्याचे पुनर्निर्धारण तसेच MSCP अंतर्गत पदोन्नतीने वेतनवाढीतील विसंगती दूर करण्याची गरजही कर्मचारी संघटनांनी मांडली आहे। विविध विभागातील वेतनातील असमता दूर करून समान कामासाठी समान वेतनाचे तत्त्व प्रभावीपणे लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। 8व्या वेतन आयोगासमोर वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी आपापल्या मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची आहे। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57% होता। अनेक संघटनांनी ते 2.83 ते 3.8 दरम्यान ठेवण्याची मागणी केली आहे। तसेच महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे। 8व्या वेतन आयोग विविध राज्यांमध्ये जाऊन कर्मचारी, पेन्शनधारक संघटनेची चर्चा करत आहे। सरकार वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि इतर मागण्यांवर अंतिम निर्णय घेणार आहे। त्यामुळे 72,000 बेसिक सॅलरीबद्दल सध्या कोणती अधिकृत घोषणा झाली नाही, तरी फक्त एक प्रस्ताव आहे। हे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।